भंडारा जिल्ह्यातील लाखनी परिसरात हरवलेल्या मुलाचा शोध घेत असताना पोलीस अधिकाऱ्यावर अस्वलानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 11 वर्षीय मुलगा हरवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। मात्र शोध मोहिमेदरम्यान गाडेगाव परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे यांच्यावर अस्वलानं अचानक हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लाखनी परिसरातील एका गावातून 11 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं तातडीनं शोध मोहीम सुरू केली। शोध मोहिमेदरम्यान मुलगा गडेगाव परिसरात आढळून आला। पोलिसांनी त्याला सुखरूप ताब्यात घेत आई वडिलांकडे सोपवलं। मात्र मुलाचा शोध घेत असतानाच पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे यांच्यावर झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या अस्वलानं अचानक हल्ला केला। या हल्ल्यात बागडे गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेनंतर गडेगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे।